नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ अर्पित या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज ग्रुप डी एक्झाम ॲनालिसिस 22 ऑगस्ट 2022चा पूर्ण पेपर मराठीमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. हे ॲनालिसिस आपल्याला आत्ता 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ग्रुप डी परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये 100 प्रश्न असतील, ते 90 मिनिटांमध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहे आणि यावेळेस सुद्धा पेपरचा पॅटर्न हाच आहे. त्यामुळे या पेपरचा आपल्याला खूप फायदा होईल. तरी आपण हे ॲनालिसिस बघून आपल्या मित्रापर्यंत शेअर करावे आणि लाईक आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला सांगावे. ज्याप्रमाणे आपण SSC GDची सिरीज घेतली त्याप्रमाणेच ग्रुप डीची पूर्ण प्लेलिस्टमध्ये सिरीज चालू होईल. तर बघा, पहिला प्रश्न. दोन संख्या या 5 आणि 7 या रेशिओमध्ये आहेत. तर त्यामध्ये त्यांचा मसावी 17 आहे. तर 17 मसावी म्हणल्यानंतर आपल्याला 17 गुणिला 5 असे करावे लागेल. तर हे येईल 17 5 85 आणि 17 गुणिला 7 केल्यानंतर ती येईल 119. म्हणजे त्या दोन संख्या आहेत 85 आणि 119. तर त्यानंतर बघू पुढचा प्रश्न. पेशी विभाजनाच्या आणि ए आणि बी ह्या दोन पद्धती दिल्या. ही ए आणि बी. तर दोन पद्धतीमध्ये आकृती दर्शवलेली आहे. तर कोणता पर्याय योग्य आहे? तर इथे दोन प्रश्न विचारले. पेशी विभाजनाचे प्रकार कोणते आहेत आणि केव्हा आणि कुठे विभाजन घडते? तर बी कुठे घडते? तर पेशी विभाजनाचा प्रकार हे आहे सूत्री विभाजन. तर बघा, हे आहे सूत्री विभाजन. तर ऑप्शन 2 मध्ये सूत्री विभाजन. तर सूत्री विभाजन कसे असते? तर समान गुण सूत्रे दोन प्रकारे तयार होतात. हे एक, याचे दोन झाले, याला सूत्री विभाजन. आणि त्यानंतर बी प्रकार आहे अर्धसूत्री. अर्धसूत्रीमध्ये या झाल्यानंतर पुन्हा याचे 4 प्रकार होतात. म्हणजे निम्म्या संख्येसह 4 प्रकार, त्याला म्हणतात अर्धसूत्री. हे सर्व पेशीच्या केंद्रकात होते. त्यामुळे अर्धसूत्री विभाजन प्रजनन पेशीमध्ये युग्मके म्हणजे झायगोट तयार करण्यासाठी होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर इथे कोडिंगचा हा प्रश्न आहे. इथे बघ 7 6 अँड 5 8 %6 यासाठी कोड आपल्याला दिलेलेच असतात. तर 7च्या जागी यस. तर हे सगळं लिहिल्यानंतर आपण जर जशाला तसे लिहिले तर तो कोड येतो यस. 7 साठी बघा यस, त्यानंतर 6 साठी टी, नंतर यू, एम, डी, एल, टी आणि ई अशा प्रकारे याची कोडिंग होईल. त्यानंतर त्यांनी म्हटलं 3 कंडिशन दिलेले असतात. 1 2 3. पहिला घटक विषम संख्या असेल तर पहिला घटक विषम आहे का? तर हो. संख्या आणि शेवटचा घटक सम संख्या, तर शेवटचा घटक सम. तर या दोन्ही पण इथे कंडिशन फॉलो करते. तर दोघांसाठी पहिला आणि शेवटचा घटक अदलाबदली होईल आणि ए आणि एसची काय होईल? अदलाबदल होईल. तर पहिली कंडिशन इथे फॉलो करते. दुसरा घटक एक चिन्ह. दुसरा घटक एक चिन्ह नाही, कारण 6 आहेत. ही कंडिशन फॉलो नाही करत. तिसरा घटक समसंख्या. तिसरा घटक अँड आहे, त्याच्यामुळे ही पण कंडिशन फॉलो नाही करत. अशा प्रकारे एला इथे शिफ्ट करून एसला इथे केल्यानंतर हे आपलं उत्तर भेटून जाईल. बदलत्या चुंबकीय क्षेत्राद्वारे प्रेरित प्रवाह निर्माण करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात विद्युत चुंबकीय प्रेरण. तर विद्युत चुंबकीय प्रेरण हे असते मायकल फॅरेडे यांनी 1831 मध्ये याचा शोध लावला. हा पण प्रश्न विचारला. तर विद्युत चुंबकीय प्रेरणमध्ये AC जनरेटर, ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारची उपकरणे यामधून चालत असतात. तर पुढचा प्रश्न. दिलेल्या अक्षर, संख्या आणि चिन्ह मालिकेचा अभ्यास करा. त्यामध्ये अक्षराची एकूण संख्या शोधा. अशा अक्षर की ज्याच्या लगत नंतर एक चिन्ह आणि लगत आधी एक संख्या आहे. म्हणजे असे अक्षर की ज्याच्या काय, तर लगत नंतर एक चिन्ह आणि आधी एक संख्या आली पाहिजे. तर बघा, तसे जर आपण शोधले तर बघा इथे 3U आणि बरोबर हे एक आली. त्यानंतर 8Y आणि @ इथे पण नंतर एक आहे.
आणि त्याच्यानंतर 3 आणि हे चिन्ह. अशा प्रकारे आपल्याला एकूण 3 पेअर अशा भेटतील. त्यानंतर ईस्टचा वापर काय बनवण्यात करतात तर वाईन म्हणजे मादक पेय. हे किण्वन पदार्थ फुगवण्यासाठी ईस्ट. तर ईस्ट काय एक दृश्य केंद्रकीय कवक आहे आणि ईस्टमध्ये अलैंगिक आणि लैंगिक दोन्ही पुनरुत्पादन होत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर इथे बघा, इथे 2 निष्कर्ष दिलेले असतात. त्यामध्ये यस आणि क्यू. यस मोठा आहे क्यू पेक्षा. तर यस कडून आपण क्यू कडे जाताना इथे सोपी पद्धत असते. हे असे नाशे रिपल्शन झाले की कंडिशन फॉलो नाही करत. त्यामध्ये जाणार रस्ता हे असा किंवा एक अशा प्रकारे आले तरच फॉलो होते. यस कडून क्यू कडे जाताना इथे बघा हे 2 चिन्ह अपोजिट होतं म्हणून पहिली कंडिशन फॉलो नाही करत. ए पासून टी कडे जाताना तर बरोबर आहे. टी हा मोठा आहे पण टी पासून इकडे आले तर एकही चिन्ह नाही म्हणजे बरोबर आहे. मिनिट काटा 2 तास आणि 20 मिनिटाचे अंतर कापतो तेव्हा त्याने कापलेले अंतर किती असते. तर इथे दिले किती 2 तास. 2 तास म्हणजे किती 2 तास आणि नंतर इथं आपण याची फोड करू. 1 तास. 1 तासामध्ये मिनिट काटा 360 डिग्री फिरतो आणि 1 मिनिटामध्ये 6 डिग्री. तर बघा 2 तासात किती होईल. हे 2 तासमध्ये झाला 360 720 आणि 1 मिनिटात 6 डिग्री. तर 20 मिनिटात 120 म्हणजे 720 आणि 120 झालं 840. अशा प्रकारे याचं उत्तर 840 भेटेल. त्यानंतर खाली बघा कृती 24-72. तर इथे अशी यामध्ये एक सहसंबंध असतो 24, 12 आणि 72 मध्ये. तर इथे बघा 24 हे 12, 24, 12, 72. तर 12 भागीला 4 केले तर इथं 3, 24 त्रिक 72 अशा प्रकारचा संबंध आहे. इथे बघा 20 गुणिला 24 भागीला 4, 4 सक 24, 20 हे 120 म्हणजे एकमेव हेच कंडिशन फॉलो करत आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माशी संबंधित पवित्र ग्रंथ आहे तर तो आहे त्रिपिटक. आणि त्यानंतर आगम हा जैन धर्माशी संबंधित आहे. तनक हा ख्रिश्चन धर्मातील बायबलचा एक मोठा भाग आहे आणि हदीस हा एक इस्लामिक ग्रंथ आहे. त्यानंतर रेल्वेचा अभ्यास करत असताना आपल्याला विज्ञान 9वी 10वीचं खूप छान प्रकारे करायचं असते. त्यामध्ये जे न्यूमरिकल दिलेले असतात ते पण आपल्याला बघायचे असतात. तर बघा इथे एखाद्या वाहकावर 5 व्होल्ट एवढं विभवांतर लागू केल्यास 2.5 मेगा एम्पियर एवढा प्रवाह निर्माण होतो. तर त्याचा रोध काढा. तर व्होल्टेज किती दिलं 5. त्यानंतर करंट 2.5 मिली एम्पियर. त्यानंतर आता याला कन्वर्ट केल्यानंतर एम्पियरमध्ये याला 1000 0.025 एम्पियर. नंतर ओम्स लॉ काय म्हणतो V बराबर IR. तर V बरोबर त्यानंतर आता R. आता आपल्याला दिलेले काय V आणि I तर R काढायचं आहे. तर R बरोबर 0.5 भागीला 0.025 तर येईल 2000 ओहम. तर इथे बघा सहसंबंध 12 145 9 82 11. तर 12चा वर्ग किती आहे 144 प्लस 1 144 प्लस 1. तसं 11चा वर्ग किती आहे 121 प्लस 1 केल्यानंतर येईल 122. नंतर 13 सरळ रूप द्या. 6चा वर्ग 36 प्लस 7चा 49 आणि अंडररूट 16 म्हणजे झाले 4. तर याची बेरीज केल्यानंतर ती येते 89. तर 100 ओहम रोध असलेली धातूची तार एक वर्तुळात वाकवली. जेव्हा परिघ तारेच्या लांबी एवढा आहे त्यानुसार वर्तुळाच्या 2 व्यासात बिंदूंना समतुल्य रोध साध. तर ते मग एका
परिघ तारेच्या लांबी एवढा, म्हणजे एक हे जे अंतर आहे समांतर लावलेलं आहे. तर दोन प्रकारे विद्युत बांधणी होत असते, एक समांतर आणि एक सर. समांतर आणि दुसरी होती एकसर. तर त्यामध्ये समांतर असेल तर 1/r 1/r1 और r2 अशा प्रकारची रोधाची गणना होती. आणि एकसर असेल तर r1 + r2 अशा प्रकारे होते. तर इथे समांतर दिलेली आहे. त्यामुळे आणि 100 ओम ही व्यासांत आहे, त्यामुळे त्याचे रेडियस 50. एक 50 प्लस दुसरा 50, म्हणजे जर LCM काढला तर 2/50 म्हणजे 1/25 असे याचं उत्तर येईल. त्यानंतर भावना जाट, रवीना आणि मुनिता प्रजापती यांनी एकत्रित प्रयत्नामुळे कुठे झालेल्या वर्ल्ड रेस वॉकिंग टीम चॅम्पियनशिप 2022 मध्ये महिलाचा 20 किलोमीटर रेस वॉक इव्हेंट सांघिक श्रेणीत भारतात कांस्य पदक मिळावे. तर तेव्हा ही स्पर्धा झाली होती 2022ला. तेव्हाचा लेटेस्ट प्रश्न होता हा. ती ओमानला झाली होती आणि 61 वर्षापासून ही स्पर्धा होते आणि भारताचे पहिलेच पद होते. त्यामुळे हा प्रश्न तेव्हाचा खूप महत्त्वाचा होता. खालीलपैकी कोणते शब्द सागरी वातावरणातील हवामानाच्या स्थितीला, तर दोन प्रकारचे प्रभाव असतात, एक अल्निनो आणि एक लानिनो. तर शब्द सागरी ज्या परिणाम जल शरीराच्या तापमान वाढीचा, वाढ जर असेल तर अल्निनो असतो आणि कमी असेल तर लानिनो. या अल्निनोला लिटल बॉय सुद्धा म्हणतात आणि लानिनोला लिटल गर्ल असे म्हणतात. हा प्रभाव समुद्रामध्ये निर्माण होतो. अल्निनो असेल तर नक्कीच तापमान वाढ असते आणि लानिनोमध्ये तापमान कमी होते. पावसाचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा या दोन टर्मचा खूप उपयोग. भारतीय राज्यघटनेत पंचायतीकरिता किती विषय अधिकृत आणि सूचीबद्ध आहेत, तर ते 29 विषय आहेत जे पंचायत राजमध्ये दिलेले आहेत. तर बघा पुढचा अकॅडमी. अकॅडमी हा शब्द या प्रकारे FSHJDEB आणि बॅरियर हा शब्द अशा प्रकारे लिहिला जातो. तर अटेम्प्ट हा शब्द कसा लिहिला जातो, तर बघा ATTEMPT. तर इथे बघा ए आणि इथे लगेच बी आला तर संबंध असा असतो, म्हणजे हे +1 उलटीकडून. तर ए पासून काय येईल, इकडे +1 उलटीकडे. बी आपण नंतर त्यांना उलट लिहू. नंतर टी पासून 2 व्ही +2 हे 1. टी पासून 3 डब्ल्यू, नंतर 4 ई पासून एम पासून 5 घेतले आर, व्ही आणि ए. आणि यालाच उलट लिहिल्यानंतर ए नंतर व्ही आर आय डब्ल्यू व्ही आणि बी अशा प्रकारे लिहिले. या प्रश्नाचं उत्तर असं आहे. यामध्ये 1 2 3 4 5 अशा प्रकारचा डिफरन्स यात आलेला आहे. भारत सरकारने प्रादेशिक ग्रामीण बँक अधिनियम केव्हा पारित केला, तर तो झाला 1976चा अधिनियम आहे. RRBs बँका ह्या स्थापन करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. अंतर्वक्र आरसा वस्तूची वास्तव उलटी आणि समान आकाराची प्रतिमा बनवते, तेव्हा ती वस्तू कुठे ठेवलेली असते, तर ती सेंटरवर ठेवलेली असते. वास्तव उलटी आणि समान आकाराची पाहिजे तर सेंटरवर ठेवावी लागेल. अशा प्रश्नाची आपण एक स्पेशल प्लेलिस्ट करणार आहोत, तर ते आपण नंतर बघू. वर्णहीन लवकांना, वर्णहीन यामध्ये कोणताही कलर नसतो, त्यांना श्वेतलवक म्हणतात. हरितमध्ये क्लोरोप्लास्ट म्हणजे हिरवा रंग, वर्णलवकमध्ये कलर असतात झॅन्थोफिल वगैरे. अशा प्रकारे वर्णहीन म्हणजे क्लोरोप्लास्ट असतात. इथे बघा DIचा प्रश्न. खालील तक्त्यात श्रीकुमार यांचा विविध शीर्षकाखालील महिन्याभरात झालेला खर्च आहे. तर घराचा एकूण खर्च 1,12,000 झाला. तर तक्त्याचा अभ्यास करा. इलेक्ट्रिसिटी अशा प्रकारे इथे दिलेला आहे आपल्याला, बघू शकता. तर श्रीकुमार यांचा महिन्याचा पेट्रोल आणि पाण्यावर झालेला खर्च, तर पेट्रोलचा किती झाला 35% आणि पाण्यावर झालेला आहे 12%. 35 आणि 12, तर बघा 35 आणि 12 झाले 47. तर यानंतर
आपल्याला 1,12,000चे 47% काढायचे आहेत आणि हा गुणाकार केल्यानंतर त्याचं उत्तर 52,640 रुपये आपल्याला भेटून जाईल. इथे आपण 7 दोन्ही 14 केल्यानंतर युनिट डिजिटनुसार इथे 4 येतील. या प्रकारे 2 ऑप्शनमध्ये सुद्धा आपण अजून पुढे गुणाकार केल्यानंतर याचं उत्तर भेटू शकते. आता इथे बघा इमारती 6 PQRSTU एकाच इमारतीत 6 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. सर्वात खालच्या मजल्यावर क्रमांक 1. तर अशा प्रकारे 1 2 3 4 5 आणि 6 मजली बिल्डिंग आहे. तर त्यामध्ये बघा 6 क्रमांकावर दिलेल्या सर्वात वरच्या मजल्यापर्यंत असाच क्रम आहे. नेमके 3 जण आर आणि क्यू मध्ये राहतात. तर आर आणि क्यू ची आपण निश्चित जागा पाहू शकत नाही. पुढे वाचू. टी आणि हा पी राहत असलेल्या लगतच्या मजल्यावर राहतो. तर टी इथे रोप वर करून घ्यायचं. पी राहतल्या वरच्या मजल्यावर राहतो. यू आणि क्यू राहत असलेल्या मजल्याच्या लगतच्या मजल्यावर राहतो. यू हा क्यूच्या वर राहतो. आर हा यस राहत असलेल्या मजल्याच्या खालच्या मजल्यावर. आर यसच्या खाली. तर हे रॉवर झालं. नंतर बघा टी हा 4 नंबरवर. आता टीचे स्थान आपल्याला निश्चित माहीत झाले. टी मजल्यावर राहतो. तर टीला संदर्भ टीच्या खाली कोण आहे? पी. इथे पी 3 नंबरवर आला. नंतर बघा क्यू हा 5 क्रमांकावर राहत नाही. तर क्यू 5 वर राहत नाही. तर यू आणि क्यू जवळ राहतात. यू आणि क्यू हे इथे राहील. आणि वर कोण राहील मग? हे इथले यस आणि आर. अशा प्रकारे ही सिटिंग अरेंजमेंट झाली. तर 6व्या क्रमांकावर कोण राहतोस? यस. धातूच्या ऑक्साईडची प्रवृत्ती साधारणतः कशी असते? तर धातूचे जे ऑक्साईड असतात जे OH- आयन देतात ते असतात आम्लारी धर्मी. म्हणून इथे आम्लारी धर्मी म्हणजे बेसिक असतात. 1.24 याला अयुक्त अपूर्णांक म्हणून सररूप द्या. त्याला अपूर्णांकात रूपांतर द्यायचं. तर बघा 100च्या पटीत घेऊ आपण पहिले यांना. 124.24 म्हणजे 0 कॅन्सल करायसाठी. नंतर 100 x वजा x, कारण यातून जिच्यावर बार दिला आहे तो आपल्याला वजा करायचा. 124.24 वजा 124 1.24. इथे 100x वजा x 99x बरोबर. याच्यातून आले 123 आणि 123 भागिले 99 केल्यानंतर याचे भाग तोडल्यानंतर याचे येईल 41. 41 गुणिले 3 केल्यानंतर 123 आणि हे 33 याचे उत्तर येईल हे. इथे बघा सर्व पत्रिका प्रती आहेत. प्रती आहेत. सर्व प्रती वाचक आहेत. सर्व प्रती वाचक आहेत. सर्व वाचक लेखपटक आहेत. लेखपटक आहेत. तर सर्व पत्रिका लेखपटक आहेत. सर्व पत्रिका ह्या लेखपटक नाही. काही पत्रिका लेखपटक आहेत. सर्व प्रती लेखपटक हे बरोबर आहे. त्यानंतर काही वाचक प्रती आहेत. हे वाचक आणि प्रती काही म्हणल्यानंतर आतली कंडिशन आहे ती फॉलो करते. काही लेखक काही म्हणल्यानंतर लेखक आतले असतात ते काही फॉलो करतात. सर्व म्हणलं तर आत नाही बाहेर आले पाहिजेत. न्यूलँडचे अष्टकाचे नियम मध्ये पहिला होता हायड्रोजन आणि शेवटचा होता थोरियम. तर अशा प्रकारे हायड्रोजन पासून सुरू होऊन थोरियम पर्यंत याची मांडणी झाली होती. त्यानंतर पुढे अजून मॉडर्न पिरियडिक टेबल आला आणि न्यूलँडच्या अष्टकाचा नियम सुद्धा तिथे फेल झाला होता. त्यानंतर बघा हे ॲनालिसिस 22 ऑगस्टचा पेपर आहे. तुम्हाला पेपर लागला तर मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. तर इथे 2 आपल्याला त्रिकोण दिले आहेत. समरूप त्रिकोण आहेत. तर ते बघा ए आणि हा एक
तर इथे सिमिलर आहेत, तर त्याची कंडिशन कशी आहे ती आपल्याला ओळखायची. इथे जर आपण ए बी सी आणि हा डी हा ई हा एफ, तर ए दिला 40, बी 55, तर बघा 40 आणि 55 याची बेरीज केली आणि पुढे बघू डी 55 आणि ई येईल 85. तर इथे जर आपण बघितलं तर इथे 40 आणि हे 40 आणि 55 हे 5 95, म्हणजे इथे 85 पाहिजे, म्हणजे याची बेरीज त्रिकोणाची येते 180, म्हणजे हा येईल 85 आणि इथे येईल 40. त्यामुळे याचे हे दोन आहेत सिमिलर, म्हणून याची कंडिशन ए बी सी हा एफ डी ला सिमिलर आहे. तर 3x² वजा sin 3 18x प्लस हा x² जशाला तसा प्लस 6x वजा 9 प्लस 24 वजा x³ पूर्ण जशाला तसे, फक्त इथे एवढ्या टर्मचा आपण गुणाकार केला. त्यानंतर इथे बघा 24 प्लस मायनस इथे येईल 15 वजा x², बाकीची टर्म जशाल तशी. त्यानंतर 3x² x² 4x म्हणजे येईल 4x², वजा 12x प्लस 15 वजा x³ म्हणजेच याचं उत्तर, याची आपण बरोबर मांडणी केल्यास 15x वजा 12x 4x³ हे उत्तर येईल. एक संख्या 335 आणि 265च्या बेरजेने भागली असता, तर सरळ याची बेरीज करू. 335 प्लस 265 याची बेरीज आली 600. भागली असता 335 आणि 265 फरकाच्या तिप्पट भागाकार आणि बाकी 35 येते. तर यातील फरक किती आहे? फरक जर घेतला तर येईल 70 आणि ही झाली बेरीज. आता पुढे बघू आपण. तर लाभांश असतो भाजक गुणिला भागफल प्लस शेष. तर भागफल त्यांनी सांगितलं की तिप्पट, याची फरकाच्या 335चा फरक आपण घेतला 70 म्हणजे 210. त्यानंतर 600 याची बेरजेने भागली असता गुणिला 210 प्लस 35 कारण बाकी किती राहील 35. नंतर हे येईल 21 गुणिले 6 126 1 2 3 0 प्लस 35 म्हणजे ज्याची बेरीज येईल 12 60 35. अशा प्रकारे याचं उत्तर येईल 12 60 35. इथे बघा हा प्रश्न दिसत जरी असा असला तरी आपल्या ट्रिक्सने खूप सोपा जाते. ही ज्या मोठ्या कंडिशन दिलेल्या आहेत यांना आपण डायरेक्ट ए आणि बी कन्सिडर करू. तर याला ए केल्यानंतर ए वर काय राहील आर गुणिला याला ए केल्यानंतर वर राहील यस. याला बी आपण कंटिन्यू बी एस टू ची पॉवर आर तर बी वर यस. तर इथे बघा ए घातांकाच्या नियमानुसार आर प्लस यस नंतर बी आर प्लस यस आणि ए बी एकात टाकून याची उत्तर येईल ए बी आर प्लस यस कारण दोन टर्म सारखे आहेत. मानवात किती जोड्या अलिंग गुणसूत्र असतात? तर ते असतात 22 आणि एक असतो 23वी जोडी ती XX किंवा XY क्रोमोझोम असतो जे लिंग गुणसूत्र आहे. त्यानंतर चिन्हाची अदलाबदल करायची. गुणिलाच्या जागी भागीला आणि प्लसच्या जागी वजाबाकी बस एवढंच बदलायचं. तर इथे गुणिला आहे 7 भागीला नंतर इथे 8 प्लस 12 गुणिला असल्यामुळे भागीला 6 वजा 17 प्लस 14 आणि इथे वजा आहे तर प्लस 100. तर इथे बघा 7 1 7 हे झाले 8
प्लस साइन 2 12 वजा हे 17 प्लस 14 प्लस 100, नंतर 8 2 10 वजा 17 प्लस 14 प्लस 100, नंतर हे 7 प्लस 14 प्लस 100, नंतर हे झाले 107 वजा केल्यानंतर 114 वजा 7 केल्यानंतर हे येईल 107 उत्तर. खालीलपैकी कोणत्या क्रीडा स्पर्धे आयोजन भारताने 20 जानेवारी 2022 पासून मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात केले होते? तर ते AFC महिला आशियाई चषक कप. त्यावेळेचा हा चालू घडामोडीचा प्रश्न होता. PQRSTU या 6 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे. P हा केवळ 2 विद्यार्थ्यांपेक्षा, आता इथे आपल्याला जसे दिले तसेच 2 विद्यार्थ्यांपेक्षा मोठा आहे. म्हणजे किती विद्यार्थी? PQRSTU म्हणजे 6 विद्यार्थी. 1 2 3 4 5 आणि 6. तर P हा केवळ 2 विद्यार्थ्यांपेक्षा, म्हणजे हे 1 2 इथे येईल P. कोणता आहे? T हा केवळ एकाच विद्यार्थ्यांपेक्षा, म्हणजे T येईल इथे. पण नेमक्या 4 विद्यार्थ्यांपेक्षा ठेंगणा आहे. S हा केवळ 4 विद्यार्थ्यांपेक्षा उंच आहे. 1 2 3 4 4 पेक्षा उंच आहे. Q हा एकही विद्यार्थ्यापेक्षा उंच नाही, म्हणजे Q सगळ्यात ठेंगणा आहे. R हा सर्वात उंच नाही, म्हणजे R येईल इथे. तर सर्वात उंच कोण? तर उर्वरित कोण राहिलं? U. अशा प्रकारे उत्तर येईल. एक चौकोनाचा कर्ण हा असा चौकोन, याचा कर्ण येईल हा 32. तर 2 समांतर लंबांतरे 6 मीटर आणि 10 मीटर आहेत. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? तर समांतर चौकोन असते 1/2 गुणिला चा हे डायगोनल प्लस A प्लस B, 1/2 गुणिला 32 गुणिला 16 प्लस 10, हे झाले 16 गुणिला 16 256 मीटर. अशा प्रकारे याचं उत्तर येईल. त्यानंतर एका शहराची लोकसंख्या 2,24,375 आहे. जर त्यात वार्षिक 4% दराने वाढत असेल तर 2 वर्षानंतर त्याची लोकसंख्या किती होईल? तर बघा, 2,24,375 प्लस याचे 4% जर काढले तर ते 2,24,375 प्लस याचा गुणाकार केल्यानंतर तो येईल 8,975. ही यामध्ये ॲड करायची. तेथील 2,33,350 ही झाली पहिल्या वर्षी. पुन्हा दुसऱ्या वर्षी पुन्हा याचे 4%, तर ते येतील 9,334 आणि ते आपल्याला 2,33,350 मध्ये ॲड करायचे. तर त्याचं उत्तर येईल 2,42,846. अशा प्रकारे याचं उत्तर येऊन जाईल. ही मध्य प्रदेश आढळणारी पाणी साठवण्याची पद्धत आहे. तर बंदी म्हणजेच बाउंड करून असे पाणी साठवले जाते मध्य प्रदेशात. दिलेल्या पारदर्शक माध्यकाचा अपवर्तांक 1.5 आहे. तर तो याने डिनोट करतात 1.5. तर इथे असतो, याचं सूत्र असते की प्रकाशाचा निर्वातातील वेग आणि प्रकाशाचा माध्यमातील वेग. तर तो असतो प्रकाशाचा याचा वेग असतो 3 गुणिला 10⁸ असतो. त्यानुसार इथे येईल 1.5 भागिला प्रकाशाची विचारलेलं माध्यमातील वेग. तर 3 गुणिला 8 भागिला 1.5 आणि इथे गुणाकार येईल 2 गुणिला 10⁸. अशा प्रकारे याचं उत्तर हे येईल. भारतीय भाषा संस्थान
CIIL कोणत्या शहरात आहे? तर ते मैसूर म्हणजे कर्नाटकातील मैसूर या ठिकाणी आहे. सध्याच्या परिदृश्यात अजैविक घटकातील कचऱ्याची निर्मिती काही प्रमाणात कमी होण्यास सहाय्य ठरलेल्या मानवी वृत्तीतील बदल कोणता आहे? तर तागाच्या पिशव्या. म्हणजे आपण प्लास्टिकचा वापर कमी करून तागाच्या पिशव्याचा वापर केल्यानंतर आपल्याला प्रदूषण नक्कीच कमी होईल. वस्तू आणि सेवा दोन्हीचा समावेश असलेला वस्तू सेवा कर म्हणजे GST भारत सरकारने कधी लागू झाला? तर 1 जुलै 2017. तर इथे पार्ट आणि RDVYY क्लोजला हा फरक आहे. तर इथे सरळ +1 +2 +3 आणि +4 +5 असा फरक आहे. तर इथे RHINO. तर R पासून +1 केल्यानंतर T, H नंतर 2 केले तर K, नंतर I पासून 3 M, S, U असाही फॉलो करते कंडिशन. याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण हाच फरक आपल्याला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे कोणते वैशिष्ट्य राज्यस्तरावर आणि केंद्रात सरकारच्या अस्तित्वाला संदर्भित करते? तर ते संघराज्यवाद. वडिलाचे सध्याचे वय त्याच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आणि 10 वर्षानंतर त्याचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर वाचतानाच मांडणी करायची. वयाच्या तिप्पट आहे त्याचा वय x म्हणून 3x + 10 वर्षानंतरचं विचारलं. त्यानंतर मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल x + 10. नंतर 3x याचे गुणाकार 2x + 20. नंतर 3x - 2x बरोबर 20 - 10 म्हणजे x बरोबर येईल 10. त्यानंतर खालील तक्त्यात एका महाविद्यालयात विविध शाखांमध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य आणि विधी शिकणाऱ्या पुरुष आणि स्त्री विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. तर तक्त्याचा अभ्यास करा. महाविद्यालय एकूण विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या स्त्री विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? इथे महिलाची टक्केवारी विचारली. तर एकूण किती शिकत आहेत? तर एकूण 656 आणि 647. तर याची बेरीज येईल 1303 पैकी किती स्त्री विद्यार्थी वाणिज्य शाखेतील? 190. याची विचारली टक्केवारी तील 14.58%. प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी खालीलपैकी कशी स्थापना केली? तर भारतीय सांख्यिकी संस्था. तर 29 जून यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करतो. तर ती केली 17 डिसेंबर 1931ला. आणि यांचा जन्मदिवस कधी आहे? 29 जून. हा कोणता दिवस आहे? राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. तर बघा असे वर्ग समीकरण शोधा ज्याचे मूळ 1 + √3 आहे. तर एक्सच्या जागी ही व्हॅल्यू पुट करायची एक्सची 1 + √3. तर 1 + √3 केल्यानंतर इथं स्क्वेअर वजा या 2 मध्येच टाकू आपण 1 + √3 वजा 2. त्यानंतर रूट कॅन्सल 1 + 3 2 इथे 2√3 वजा 2 राईट हँड साईड आणि कॅन्सल होऊन 4 इथे राहील 0 म्हणजे राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड 0 0 येईल. वाहकाचा रोध कशावर अवलंबून असतो? तर बघा वाहकाचा जो रोध आहे तो लांबी, काटछेदी क्षेत्रफळ म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया आणि घटक सामग्री काय आहे त्याच्यावर आहे. त्यामुळे कशावर अवलंबून नसतो? तर प्रवाहावर अवलंबून नसतो. क्रॉस सेक्शन एरिया, लांबी आणि वाहकाच्या तापमानावर सुद्धा अवलंबून असतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे आपण याचे 50 प्रश्न घेतलेले आहेत. तर पुढच्या पार्ट 2 मध्ये आपण 50 प्रश्न घेऊ. हे प्रश्न आपण इतर मुलांना पण शेअर करावे आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला सांगावे. आपण आता ग्रुप डी चे पेपर 17 नोव्हेंबरपासून चालू होत आहेत. तरी आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचून हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगावे आणि ही लिंक पण शेअर करावी. धन्यवाद.